नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, कापूस 10,579 तर सोयाबीनला 7,077 रुपये MSP शिफारस। मित्रांनो, नक्की शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडून गेलात तरी हा पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते। आता सरकारने याच्यामध्ये काय घोषणा केलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या पिकाला कशा प्रकारे भाव वाढवून दिलेले आहेत, याच्यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे दोन मुख्य पिकं जे आहेत ते आता या समोर आलेले आहेत आणि याला कशा प्रकारे सरकारने भाव वाढवून दिलेले आहेत हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, कापसाला 10,579 तर सोयाबीनला 7,077 रुपये हमी भावाची शिफारस खरीप हंगाम 2025 आणि 26 वर्षासाठी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाने केली आहे। धान, तीळ, उडीद, तूर, भुईमूग पिकांना वाढीव हमी भाव देण्याची शिफारस केली आहे। कापसाला 10,579 तर सोयाबीनसाठी 7,077 रुपये हमी भावाची शिफारस कृषी मूल्य आयोग करण्यात आली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कापूस आणि सोयाबीन हमी भावाची वाढ होणार अशी शक्यता होती, मात्र ती काही पूर्ण झाली नाही। आता मात्र कृषी मूल्य आयोगाने कापसाला आणि सोयाबीनला भरीव वाढ करण्याची शिफारस दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सदस्यांनी केली आहे। राज्यातील मुख्य नगदी पीक असलेल्या कापसाकरिता यंदाच्या हंगामात प्रति क्विंटल 10,589 रुपयांची शिफारस करण्याचं सुचवलं आहे। मागील हंगामात लांब धाग्याच्या कापसाच्या वाणाला 7,521 रुपये इतका हमीभाव होता। यंदा त्यात 3,058 रुपये इतक्या वाढीची शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगाकडून करण्यात आली आहे। सोयाबीनसाठी क्विंटलला 7,077 भाव देणार आहेत। तर महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाकडून यावेळी सोयाबीन पिकाला क्विंटल मागे 7,077 रुपयांच्या हमीभावाची शिफारस केली आहे। मागील हंगामात 4,892 रुपयांचा हमीभाव सोयाबीनला होता। यंदाच्या हंगामात 2,185 रुपयाच्या वाढीची शिफारस राज्याकडून करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनला 10,000 रुपयांचा हमीभाव मिळावा याकरिता मोठे आंदोलनं केली। सोयाबीनचे भाव वाढावे यासाठी सरकारवर दबाव आहे। कदाचित याची दखल घेत सरकारला यंदा सोयाबीन हमीभावाबाबत यामध्ये मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही। हमीभावाचे आता 4 झोन। मित्रांनो, हमीभावाकरिता देशभरात 4 झोन निश्चित करण्यात आले आहेत। यातील पश्चिम झोन असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व अन्य अशा 4 राज्यांच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीसाठी बैठक दिल्लीत पार पडली। या बैठकीला राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षांबरोबर महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी प्रतिनिधी रवींद्र मेटकर यांच्यासह इतर राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती। मित्रांनो, अशा प्रकारे आता कापसाला आणि सोयाबीनला हे भाव वाढवून दिलेले आहेत। MSP सुद्धा चांगल्या प्रकारे देण्यात आलेली आहे। तर नक्कीच याच्यापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना, खूप साऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल असे आपण गृहीत धरूयात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।